मित्र, MK कोचिंग क्लासेसमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। हे आपलं अरिथमेटिक प्रोग्रेशनचं 6th लेक्चर आहे आणि आपण प्रॉब्लेम प्रॅक्टिस सेट 3.1 पाहत आहोत आणि त्याच्यामधला आपला लास्ट क्वेश्चन नंबर 3 राहिलेला आहे, तो घेणार आहोत आपण। तर क्वेश्चन नंबर 3 काय आहे, फाइंड द फर्स्ट टर्म। तर काय करायचं आपल्याला, फर्स्ट टर्म काढायचं आहे, फाइंड द फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स फॉर ईच ऑफ द AP। तर आपल्याला AP दिलेले आहेत, त्यांनी काही AP दिले आहेत आणि त्याच्यामध्ये फर्स्ट टर्म काढायचं आहे, फर्स्ट टर्म आणि त्याच्यानंतर कॉमन डिफरन्स काढायचा आहे। आणि हा क्वेश्चन तुमच्या परीक्षेमध्ये किती मार्काला येतो, तर तुमच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये फक्त हा 1 मार्काला क्वेश्चन येतो। एकदम सिंपल आहे, सोपा आहे, साधा आहे। तर तुम्हाला कशा प्रकारे सोडवायचं तर पहा, फर्स्ट आपण एक AP घेतलेली आहे, तर त्याचं सोल्युशन कसं असणार आहे, सोल्युशन म्हणजे तुमचा आन्सर कसा असणार आहे। तर जे दिले ते लिहून घ्या। तुमचं इथं काय दिलेलं आहे, तुमचं फर्स्ट टर्म त्यांनी दिलेलं आहे, फर्स्ट टर्म आहे का नाही, फर्स्ट टर्म त्यांनी दिलेलं आहे ऑलरेडी। जे तुमची AP असते त्याच्यातला पहिला टर्म म्हणजे फर्स्ट टर्म असते, ठीक आहे। तर पहा फर्स्ट टर्मला आपण काय लिहितो, A इज इक्वल टू A म्हणजेच T1 असते तुमचं, ठीक आहे। A म्हणजेच फर्स्ट टर्म असते तुमचं, T1 इज इक्वल टू 5 आहे। त्याच्यानंतर T2 तुमचा दिलेला आहे 1 आणि T3 दिलेला आहे तुमचा -3 आणि T4 दिलेला आहे तुमचा -7। हे टर्म दिलेले आहे, ठीक आहे। हे 4 टर्म दिलेले आहेत। त्याच्यानंतर तुम्हाला हा फर्स्ट टर्म तर इथं काढलेलाच आहे आपण, ठीक आहे। फर्स्ट टर्म तो पहिलाच असतो आणि कॉमन डिफरन्स काढायचा आहे फक्त याच्यामध्ये। फक्त तुम्हाला सिंपल क्वेश्चन काय याच्यामध्ये काढायचा म्हणजे तर तुम्हाला फक्त कॉमन डिफरन्स काढायचे। तर कॉमन डिफरन्स D कसा काढतो आपण, D बरोबर T2 - T1, T2 - T1 करतो। ह्याला जर सोडवलं आपण तर उत्तर येते तुमचा डिफरन्सचं। पहा T2 काय आहे तुमचा 1 आहे आणि त्याच्यानंतर T1 आहे 5। तर ह्या दोन्ही व्हॅल्यू मी या फॉर्म्युल्यात टाकतो। तर T2 ची किंमत 1 मायनस हा, त्याच्यानंतर T1 ची किंमत आहे 5, ठीक आहे। 5 ह्याला जर सोडवलं, पहा +1 आहे हा आणि -5 आहे, +1 - 5 म्हणजे -5 मधनं +1 गेला तर तुमचा किती उरेल, -4 उरेल। -5 मध्ये +1 गेला तर -4 उरेल। त्याच्यानंतर पुढे पहा T3 - T2 ह्याचं काय, याची व्हॅल्यू पुट करा, व्हॅल्यू जे आहे ते टाकायचे। T3 ची किंमत आहे -3, T3 ची किंमत काय आहे, -3 आहे। तर -3 घेतो मी, हा मायनस इथला, ठीक आहे। त्याच्यानंतर T2 ची किंमत तुमची 1 आहे, ठीक आहे। इज इक्वल टू पहा -3 - 1, तर -3 म्हणजे जेव्हा दोन्ही मायनस असतात तर त्या दोघांची बेरीज होते आणि मायनसचं चिन्ह येते। पहा जेव्हा दोन्ही संख्या काय असतात, मायनस असतात, ठीक आहे। 2 असो 3 असो किती संख्या, ज्या सगळ्या संख्या जर मायनस असतील तर त्या सगळ्यांची बेरीज होते आणि मायनसचं चिन्ह येते, ठीक आहे। तर इथं काय येईल तुमचं -4, -3 - 1 -4 आणि इथं 1 प्लस असेल आणि 1 मायनस असेल तर जी मोठी संख्या आहे त्या संख्येचं चिन्ह येते, ठीक आहे। इथं पहा 1 प्लस 1 पॉझिटिव्ह असेल, 1 निगेटिव्ह असेल तर जी मोठी संख्या आहे त्या संख्येचं चिन्ह येते। तर इथं -5 मोठी संख्या होती, तर -5 मधनं +1 गेला तर -4 राहिला, ठीक आहे। तर हा कॉमन डिफरन्स तुमचा काय आलेला आहे, -4 आलेला आहे। तर हे इथपर्यंत काढलं तर तुमचं उत्तर आहे, ठीक आहे। लास्टला एक काढून बघू आपण, ठीक आहे। दिलेलं आहे तर 4 टर्म T4 - T3, पहा याची व्हॅल्यू पुट करा, -7 हा -7, त्याच्यानंतर हा फॉर्म्युल्यामधला मायनस, त्याच्यानंतर T3 ची किंमत मायनस आहे, ठीक आहे, -3। तर हे टाकलेले आहे तुम्ही, तर ह्याला सोडा, -7 जशाच तसा ठेवा, -7 ला -7, हा मायनस मध्ये जाऊन मल्टिप्लिकेशन झालं तर हा मायनस जर मध्ये मल्टिप्लाय केलं तर मायनस प्लस होईल, म्हणजे +3। पहा याला सोडवा, पहा मोठ्या संख्येचं चिन्ह येईल, दोघांशी काय पहा, इथं काय आहे, -7 मोठा आहे आणि +3 छोटा आहे। +3 मधून -7 जर गेला, ठीक आहे, म्हणजे +3 ऍक्च्युअली मोठा असतो आणि -7 छोटा असतो जर आपण जर पाहिलं, आहे का नाही। परंतु इथं पाहतोय आपण सिम्बॉल -7 आहे, -7 मधनं जर +3 गेला तर मायनस किती उरेल तुमचा, 4 उरेल, ठीक आहे। म्हणजे मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं, 7 मधनं 3 गेला तर -4 उरेल, ठीक आहे। तुमचा कॉमन डिफरन्स D इज इक्वल टू 3 आलेला आहे। तर याच्यामध्ये लिहायचं तुम्हाला लास्टला, कारण त्यांनी असं सांगितलेलं विचारलेलं आहे, काढले तर आपण, पण लास्टला एक स्टेटमेंट लिहून द्यायचं। फर्स्ट टर्म काय विचारले, फाइंड द फर्स्ट टर्म, तर लिहा फर्स्ट टर्म आपण काढलेले, द फर्स्ट टर्म इज काय, फर्स्ट टर्म 5 आहे, ठीक आहे। अँड द कॉमन डिफरन्स तुमचं काय -4 आहे, लिहा द कॉमन डिफरन्स D इज इक्वल टू -4। तुम्ही T1 इज इक्वल टू 5
आणि डी इज इक्वल टू -4 लिहिले तरी चालते, पण एक स्टेटमेंट लिहून टाका. ठीक आहे, हे असं लिहिलं तर का चालेल, तुम्हाला जर असं चांगलं वाटेल. ठीक आहे, 1 मार्काला जरी क्वेश्चन असेल तर फास्टमध्ये लिहू शकता, एक्झामिनरला चांगलं वाटेल आणि तो जास्तीत जास्त मला मार्क देऊन टाकेल. ठीक आहे, तर इथं आपला एक क्वेश्चन संपलेला आहे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. ठीक आहे, पहा आता नेक्स्ट क्वेश्चन आहे सेकंड क्वेश्चन. तर सेकंड क्वेश्चन सोडवायचं सेम तशाच प्रकारचं सोल्युशन मी लिहितो. ठीक आहे, सोल्युशन काय, फाइंड द फर्स्ट टर्म काढायचं. फर्स्ट टर्म हीच असते तुमची आणि कॉमन डिफरन्स. ऍक्च्युअली तुम्हाला फक्त इथं काय करायचं आहे, क्वेश्चन मध्ये कॉमन डिफरन्स डी काढायचं. तर तुम्हाला सोल्युशन मध्ये जे दिले ते लिहून घ्यायचे. तर पहा T1 दिलेला आहे तुमचा, T1 बरोबर. ठीक आहे, T1 म्हणजे तुमचा ए असते, ए बरोबर काय असते 0.6 दिलेला आहे तो लिहितोय आपण. ठीक आहे, T2 तुमचा 0.9 दिलेला आहे, T3 तुमचा 1.2 दिलेला आहे आणि T4 तुमचा काय दिलेला आहे 1.5 हे दिलेला आहे, मी लिहून घेतलं. त्याच्यानंतर तुमचं हे फर्स्ट टर्म आहे काढलेले आपण, इथपर्यंत क्वेश्चन सॉल्व्ह झालेला आहे. त्याच्यानंतर फक्त कॉमन डिफरन्स काढायचा आहे. तर कॉमन डिफरन्स कसा काढणार तुम्ही, डी बरोबर तुमचा फॉर्म्युला आहे T2 मायनस T1. ठीक आहे, तर T2 ची किंमत तुमची 0.9 तर लिहिलेले आपण 0.9. ठीक आहे, 0.9 मायनस सांगितला मायनस T1 ची किंमत तुमची 0.6 आहे, 0.6. पहा हे कॅल्क्युलेशन तुम्हाला थोडंसं अवघड जाऊ शकते, त्यासाठी मी इथं सिंपल सोडून दाखवतो. तर रफ मध्ये तुम्हाला इथं सोडून दाखवतो. हे 0.9 आहे, याच्यामधनं 0.6 काढायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, 0.9 मधनं 0.6 असं मांडणी केलं. पहा 9 आहे, 9 मधनं 6 गेला, 9 मधनं 6 गेला तरी तर किती उरेल 3. हा पॉईंटला पॉईंट, 0 ला 0, म्हणजे तुमचा किती उरेल, तर मोठ्या संख्येचं चिन्ह आहे, प्लस आहे 9 आणि -6 छोटी संख्या आहे, तर मोठ्या संख्येचं चिन्ह पॉझिटिव्ह आहे तर पॉझिटिव्ह. तर काय 0.3 म्हणजे पॉझिटिव्ह आपण लिहित नाही, पॉझिटिव्ह लिहायची काही गरज नाही, काही नसते म्हणजे पॉझिटिव्ह असते. ठीक आहे, मायनस असेल तर आपल्याला लिहावं लागतं, म्हणजे याचा डिफरन्स याला जर सॉल्व्ह केलं तर 0.3 येईल. त्याच्यानंतर नेक्स्ट पहा T3 मायनस T2 काढा. पहा किमती पुट करा, किमती ठेवायच्या. T3 ची किंमत तुमची 1.2 मायनसला मायनस T2 ची किंमत 0.9 आहे, 0.9 ला 0.9 याला सोडवा. ह्याला जर सोडवलं तर तुम्ही अशाच प्रकारे सोडवायचं सिंपली. ठीक आहे, चुकून म्हणून आता इथे एकदा काढलं तर तोच येणार आहे, परंतु तुम्ही सोडा. ठीक आहे, तर कसं सोडवणार आहे 0.9. ठीक आहे, हे मांडलेलं आहे. ठीक आहे, पहा डेसिमल पॉईंटच्या नंतर जितके अंक आहेत ते लिहिलेले आहेत आणि हे डेसिमलच्या अलीकडले इकडले जेवढे अंक आहेत तेवढे लिहिले. बरोबर लिहायचं, असं लिहिलं तरच बरोबर येतं, नाही तर चुकते तुमचं. ठीक आहे, पहा तर इथं काय 2 आहेत, म्हणजे इथं 2 आहे, इथं 9 आहे, तर 2 मधनं 9 जात नाही, तर आपल्याला काय करावं लागेल, इकडून एक इकडला इकडे घ्यावं लागेल. ठीक आहे, इकडला एक इथं घ्यावं लागेल. मी तर 1 घेतलं आपण, तर इथं काय, इथं 1 जर घेतला मी तर 12 होती, इथं इकडला एक इथं घेतला तर 12, आणि 12 मधनं जर 9 गेला तर तुमचा राहिला 3. पॉईंटला पॉईंट, आता इकडला एक इथं घेतल्यावर इथं एक होता, इथला एक इथं घेतला आपण तर 0 राहिला, तर 0 इथं 0 राहिला. ठीक आहे, का 0 राहिला, कारण इथं एक होता तो एक इथं घेतला त्यामुळे इथं 0 राहिला. ह्या 0 मधनं हा 0 गेला तर 0 राहिला. 0.3 तुमचा उत्तर आलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही नेक्स्ट पण काढू शकता. T4 मायनस T3 बरोबर T4 ची किंमत आहे 1.5 मायनस T3 ची किंमत आहे तुमची 1.2. ह्याला पण सोडवायचं आहे. 1.5 मधनं 1.2 गेला, इथं सोडून दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, रफ मध्ये 1.5 आहे, 1.5 मायनस 1.2 आहे. ठीक आहे, गेला तर 5 मधनं 2 गेला, 3 उरला, पॉईंटला पॉईंट, 1 मधनं 1 गेलं 0. ठीक आहे, हा 0.3 आलेला आहे. ठीक आहे, तर तुमचा कॉमन डिफरन्स काय आलेला आहे, तर लिहायचं एक स्टेटमेंट जसं अगोदर लिहिलं होतं तसं लिहायचं आहे का नाही. द फर्स्ट टर्म इज 0.6 आहे का नाही, लिहायचं द फर्स्ट टर्म इज 0.6, the first term T1 is equal to 0.6 and the common difference D is equal to 0.3. एक स्टेटमेंट टाकून द्यायचं, लास्टला लिहायचं, तुम्ही लिहित नाही. ठीक आहे, तर हा पण तुमचा क्वेश्चन काय झालेला आहे, सॉल्व्ह झालेला आहे. त्याच्यानंतर आपण काय करूया, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. तर पहा नेक्स्ट क्वेश्चन घेतलेला आहे आपण. क्वेश्चन आपले 2 झाले, तिसरा आणि चौथा पाहतोय, हा 4th आहे, 4 आहे क्वेश्चन. ठीक आहे, तिसरा हा क्वेश्चन काय सिंपल आहे, इझी आहे, हा क्वेश्चन तुम्ही सोडवायचा आहे. ठीक आहे, तर फर्स्ट टर्म काढायचे, कॉमन डिफरन्स काढायचे आणि याचं उत्तर काय करायचं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला सांगा. ठीक आहे, जेणेकरून मला कळेल की किती मुलांना जमते, किती मुलांना समजते आणि किती मुलं लेक्चर पाहतात आणि सोडवतात. ठीक आहे, तर यासाठी हा क्वेश्चन सिंपल आहे, जर तुम्ही लेक्चर बघितलं असेल तर तुम्हाला कळेल आणि हे सोडवायचं. तर 4th क्वेश्चन जर असं मी घेतो. ठीक आहे, तर पहा सोल्युशन पाहायचं. सोल्युशन तर पहिल्यांदा काय करणार, जे दिले ते लिहिणार. काय दिले, T1 दिलेलं आहे तुम्हाला, T1 काय दिलं आहे 1/4, T2 दिलेलं आहे 3/4, T3 दिलेला आहे, काय दिलेला आहे T3 तुमचा 5/4,
आणि त्याच्यानंतर तुमचा T4 दिलेला आहे, T4 बरोबर तुमचा 7/4 हे दिलेलं आहे, तुम्हाला दिलेलं आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर आता तुम्हाला काय करायचं, सोडवायचं याच्यानंतरचं, ठीक आहे। याच्यानंतर सोडवायचं जे काय करायचं आता फर्स्ट टर्म तुमची काढलेली आहे, आपण कॉमन डिफरन्स काढायचं। कॉमन डिफरन्स D = T2 - T1 असते। T2 तुमचा काय आहे 3 इथं पाहायचं लिहिलेलं आहे, 3/4 आहे, 3/4 मायनस आणि 1/4, T1 तुमचा 1/4 आहे, 1/4। तर ह्याला सोडवा, तर ह्याला सोडवताना तुम्हाला पहा हे सिंपल आहे, तुम्ही 8 क्लासमध्ये शिकलेलं असाल, हे 8 किंवा 7-6 मध्ये येऊन जाते असे गणित असतात, तुम्हाला सिंपल आहे। तर 3/4 मधनं 1/4 पहा, जेव्हा काय करायचं, जेव्हा हे आपलं वरला पाहायचं लिहितो मी, ठीक आहे, एक गणित सोपं आहे, सिंपल। 3/4 - 1/4 हे जे वरला भाग आहे, ठीक आहे, वरला जो आहे हा याला न्यूमरेटर म्हणतो, ह्याला डिनॉमिनेटर म्हणतो, ठीक आहे। ह्याच्यामध्ये पण हा न्यूमरेटर, हा डिनॉमिनेटर, पहा हा न्यूमरेटर असतो तुमचा, हा डिनॉमिनेटर असतो। आणि जेव्हा असं गणित असते त्याच्यामध्ये, जेव्हा डिनॉमिनेटर दोन्हीचा सेम असतो, सेम म्हणजे इथं 4 आहे, इथं 4 आहे, ठीक आहे, सेम म्हणजे इथं सारखा अंक असला पाहिजे, इथं 4 असला तर इथं 4, इथं 7 असला तर इथं 7, इथं जो नंबर असेल तो इथं असायला पाहिजे, तर त्याला म्हणतो दोन्हीचा डिनॉमिनेटर सेम आहे। जेव्हा दोन्हीचा डिनॉमिनेटर सेम असेल तर काय होतं, दोन्हीपैकी एक डिनॉमिनेटर घ्यायचा आणि वरल्या दोघांची बेरीज असेल तर बेरीज करायचं, ॲडिशन असेल तर ॲडिशन करायचं, सबट्रॅक्शन असेल तर सबट्रॅक्शन करायचं, ठीक आहे, कळेल तुम्हाला। इफ डिनॉमिनेटर इज सेम, ओके, तर काय करतो, देन ॲडिशन असेल तर ॲडिशन करायचं, सबट्रॅक्शन असेल तर सबट्रॅक्शन करायचं। तर पहा इथं डिनॉमिनेटर सेम आहे, तर मी काय करतो, दोघांपैकी एक घेतो, इथं 4 घेतला म्हणजे जे असेल ते एकच घ्यायचा। आणि इथं काय आहे 3 - 1, जसं तसं लिहिलं, 3 मधनं तुमचा -1, 3 मधनं 1 गेला तर 2/4 राहील, ठीक आहे। ह्याला आणि फर्दर सिम्प्लिफाय करायचं असेल तर करू शकता, ह्याला कॅल्क्युलेट करू शकता तुम्ही। 2/4 ला 2 न जर 4 ला डिवाइड केले, ह्या 2 न जर तुम्ही 4 ला डिवाइड केलं तर 1/2, ठीक आहे, 1/2 न डिवाइड केलं तर काय होईल तुमचं 1/2 येईल। तर मी याला इथे लिहू शकतो, काय लिहू शकतो, 2/4 = 1/2, ठीक आहे, हे तुमचं आलेलं आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर आता आपल्याला पुढे सोडवायचंय नेक्स्ट T3, हे तुमचं रफ वर्क आहे, हा कोणीकडं इथपर्यंत सोल्युशन। T3 - T2 पहा, याला काय किमती पुट करायचं, T3 ची किंमत 5/4 आहे, -5/4 मायनस हा इथला आहे मायनस, त्याच्यानंतर T2 ची किंमत आहे 3/4, याला सोडवा। तर पहा इथं पण डिनॉमिनेटर सेम आहे तुमचा, डिनॉमिनेटर सेम असेल तर काय करतो आपण, ह्या वरी जे आहे ते जसं तसं लिहितो, ठीक आहे। सबट्रॅक्शन असेल तर सबट्रॅक्शन, ॲडिशन असेल तर ॲडिशन करतो। 5 - 3 लिहिलेलं आहे आणि त्याच्यानंतर 4 घेतलेला आहे, पहा 5 + 5 आहे, -3 आहे, मोठ्या संख्येचं चिन्ह देतो, ॲडिशन असेल तर ॲडिशन, सबट्रॅक्शन असेल तर सबट्रॅक्शन, +5 म्हणजे +5 मध्ये -3 गेलं तर 2 उरेल, 2/4, ह्याला पुन्हा डिवाइड करा, 2 ने डिवाइड केलं तर हे 1/2 येईल, ठीक आहे। 2 ने जर डिवाइड केलं तर इथं 1 राहील, इथं 2 राहील, ठीक आहे। त्याच्यानंतर नेक्स्ट करू शकता T4 = T4 कसं करणार आहे, T4 = तुमचा T4चा फॉर्म्युला काय असणार आहे, D = T4 - T3, T4 ची किंमत टाका, T4 ची किंमत आहे 7/4, 7/4 ही T4 ची किंमत आहे, मायनस T3 ची किंमत तुमची आहे 5/4, ह्याला पण सोडवायचं तुम्हाला, 5/4 ही किंमत आहे T3 ची। सिम्पली इथं पण तुमचं डिनॉमिनेटर सेम आहे, तर डिनॉमिनेटर 1 घेतला तुम्ही 4, त्याच्यानंतर न्यूमरेटर तुमचा 7 - 5, याला सोडवा। 7 मधनं 5 गेला तुमचा, 7 मधनं 5 गेला तर 2/4, याला जर सोडवलं तर 1/2 येईल, ठीक आहे। तर इथं लिहायचं असला तुमचा फर्स्ट टर्म काय आहे, फर्स्ट टर्म 1/4 आहे, फर्स्ट टर्म तुमची 1/4 आहे, कॉमन डिफरन्स तुमचा काय आहे 1/2 आहे। तर एक स्टेटमेंट लिहायचं असला, काय लिहायचं, द फर्स्ट टर्म T1 = 1/4 अँड द कॉमन डिफरन्स D = 1/2, हे लिहायचे। तर हे तुमचं क्वेश्चन पूर्ण होते आणि इथले तुमचे 4 क्वेश्चन होतात, ठीक आहे। तर हा प्रॉब्लेम सेट आहे ना, प्रॅक्टिस सेट 3.1 तुमचा संपतो, त्याच्यानंतरच आपल्याला काही जे पुस्तकातली उदाहरणं आहेत आणि प्रॅक्टिस सेट 3.2 घ्यायचं आहे, तर आपण यापुढील नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊ, ठीक आहे। थँक्यू, धन्यवाद, खूप खूप धन्यवाद। आणि जर तुम्ही जर क्लासमध्ये जर नवीन असाल, ठीक आहे, आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर तुम्ही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत हे चॅनल पोहोचवा, आणि तुम्हाला कसं वाटते काय नाही हे कमेंट करून नक्की कळवा, आणि तुम्ही कोणत्या वर्गाचे आहात आणि कसे वाटतात व्हिडिओ वगैरे हे कळवा, आणि काही सजेशन द्यायचे असतील तुम्हाला तर कमेंट करून नक्की कळवा, त्याप्रमाणे आम्ही इम्प्रूव्हमेंट करण्याचा नक्की प्रयत्न करू, ठीक आहे। थँक्यू वन्स अगेन।